सतीश गायकवाडचा लढा हा पुरा अंतपर्यंत जाणार आहे. एक तर सतीश गायकवाड संपल नाही तर विरोधक संपतील. सगळ्यांनी लक्ष दिलं. आपण हा लढा तर जिंकलेलाच आहे. जे षडयंत्र आपल्याच काही भांडवलाने केलं, पैसे घेऊन केलं, आम्ही हात जोडून सांगत होतो, विनंती करत होतो, पाया करत होतो, त्यांना सर्वांना सांगत होतो बाबांनो की एक संधी द्या. मागच्या वर्षी आम्ही तुम्हाला संधी दिली होती. मी परत सांगत होतो माझ्यापेक्षा कोणी चांगला असेल तो जर त्याचं जर वर्चस्व चांगला असेल, त्याचं जर काम चांगलं असेल तर मी त्याला संधी द्यायला तयार आहे. इथपर्यंत मी सांगत होतो. पण सर्वांनी एकत्र येण्याची गरज होती. आता इथं येऊन तो चपडेपणा करून बोलून काही गरज नाही. आता अक्षरशः काय काय षडयंत्र आपल्याच लोकांना रचण्यात. मी गुंड आहे का? हा, कोणाच्या पोलीस स्टेशनवर पैसे खाल्लेत का? कोणाला भांडण कमी आई ना करा, कोणाला शिवगाळ केलीत कमी कोणी? मग आपलेच लोक या ठिकाणी प्रचार करत होते. प्रचार करत होते की सतीश गुंड आहे, त्याच्यामुळे हे करते ते करते. मी प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा भांडणं झाले असतील तेव्हा मी सगळ्याला समजून सांगण्याचंच काम केलं. प्रत्येकाला मी त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी माझं नाव आलं त्या ठिकाणी माझ्या जवळचा मुलगा असेल मी त्याला पहिलं त्यालाच शिव्या दिला, त्यालाच हात उचलला असेल. कधी मी माझ्या मुलांचं त्याच हे जे दिसतंय ना हे त्याचं उत्तर आहे. आणि माझी पहिल्यापासूनच प्रामाणिक भूमिका होती. मी जे तोडून सांगत होतो की मला पैसा कमाला महापालिकेत जायचं नाही, मला जनतेची सेवा करायची. काय झालं, जे नगरसेवक होते काही नगर शब्द घेतला तर सतीश गायकवाडच पाळायचं. ते दिनकर त्याची अवकाश आहे का सांगायची? 2 दिवसाला जन्माला आलाय, कोरोना काळात जन्माला आलाय. दिनकर भाऊ करा स्वतःच टाकतो. 2 लाडू वाटून सांगू राहिला लोकांना लाडू देऊन मतदान घ्यायचं. त्याला स्वतःचं घर सांभाळता येत नाही. त्यांच्या घरच्यानं मला मतदान केलंय. काय त्याच्या घरात बाहेर नाही घालायचं, पण त्यांच्या घरात खरंच स्वाभिमान आता ते बाळासाहेब आंबेडकरला मानत होते. त्यांच्या घरच्यांनी सुद्धा आपल्याला मतदान केलंय. काही आपण सोडले तर ज्यांची लायकी नाही त्यांना मी हात जोडून विनंती करत होतो. त्यांना सांगत होतो बाबांनो तुमचे जर आपण एक मी सगळ्या मोठ्या भावना विनंती केली या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र बसा, चर्चा करा, सगळ्यांनी मिटिंग घ्या. तुम्ही जसं साक्षात त्या पद्धत मी कराल तर माझ्यापेक्षा पण चांगला असेल आपण त्याला संधी देऊ. मी जगजाहीर सांगत होतो. छोटे असेल त्याच्या पाया पडला हात जोडून विनंती केली मी की बाबांनो आपल्याला जर परिवर्तन करायचं असेल, सर्व समाजाला घेऊन चालायचं असेल, सर्व बहुजन समाजाला घेऊन चालायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मी अनेक वेळेस विनंती केली. त्या दिवशी भाषण केलं, भाषणाच्या माध्यमातून माझ्या भावना व्यक्त केल्या. अनेकाला वाटलं मी भावनिक केलं, मी भावनिक नव्हतं केलं. माझी खरंच तळमळ होती की या संजयनगरचा आतापर्यंत कोणी इतिहास संजयनगरच नाही. आज काय झालं, कालांतरानं आपण संजयनगरमध्ये काम केलं, वाढ होता, नंतर प्रभाव झाला. प्रभागाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घेतली की बाबा आपल्याला परिवर्तन करायचं, सगळ्याला सोबत घेऊन चालायचं आणि आपण काहीतरी आपण समाजाचं देणं आहे आपल्यासोबत म्हणून काम करण्याच्या हेतून मी त्या ठिकाणी होतो. मी पहिलं सांगितलं होतं, त्या दिवशी सांगितलं होतं की बाबांना नगरसेवक बनून कोणी मालक बनत नाही तर तुमचा नोकर बनतो. तुमच्या रोजच्या शिळ्या खावा लागतात, तुमचं ड्रेनेज साफ करावा लागतो, तुमचे संडास साफ करावा लागते. हे नगरसेवकाचं पद एवढी झंझट असताना मी ती सेवा करायला तयार झालो होतो. मला हेच समजत नाही. आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सतीश गायकवाड कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला, कुठेही गेला त्याचं काम एक फोनवर होतं. पण काय म्हणतात ते निधी असतो, ते शासकीय पद असतं, त्या शासकीय पदासाठी आपण त्या ठिकाणी गेलो होतो. आपला समाज भटकलेला युवक ताईला येऊ द्या काहीतरी करू जे आपल्यासोबत षडयंत्र रचून ते तर विरोधकच होते आपले भाजप असेल
एका एका उमेदवाराला माहिती किती आलेत? बीएसपीच्या उमेदवाराला 25 लाख रुपये मिळाले. किती? 25 लाख. दिनकर खराबला 22 लाख रुपये. राष्ट्रवादी काँग्रेसला 8 का 10 लाख रुपये मिळाले. संजय नगरच्या एससीच्या सांगतोय मी, बाकीच्या नाही सांगत. मला पाडण्यासाठी प्रत्येक पक्षानं अपक्षानं एससी मधल्या 5-5, 10-10 लाख रुपये दिले. लक्ष्मण कांबळे असं त्यांना 12 लाख रुपये घेतले. हे जाहीर बोलत यांच्या बापाला मी घाबरत नाही. आता माझा लढा हा जनतेसाठी आहे, माझा लढा स्वतःसाठी नाही. यापुढे आपण पद नसलं की तर काय होईल? तुम्ही सगळ्यांना समजत आहेत ना? तर पुढे ताकदीनं आपण जे जे आपले प्रश्न असतील ते प्रश्न आपण त्याला भांडून नगरसेवकच्या ब्लॉकांनी बसून ते आमदार नारायण पक्षाच्या ब्लॉकांनी बसून काम करून घ्या. त्यांना हे समजलं पाहिजे की नगरसेवक पद काय असतं. आतापर्यंत त्याने नगरसेवक हे नाही का राजाचं पद म्हणून घोषवले. आता नगरसेवक पद हे कसं आहे हे आपली जनता त्याला दाखवून देणार आहे. त्याच्यामुळे याच्यानंतर ज्या ज्या ड्रेनेजच्या अडचणी असतील, पाण्याचे प्रश्न असतील, रोडचे प्रश्न असतील, दारूचे अड्डे असतील, त्याच्यासाठी फोन कोणाला करायचं माहिती तुम्ही? मी तर आहेच नारायण पूजालाच करायचं. हे भाजपानेच घेते, त्यांचा नगरसेवक घेतोय सुनील जगताप. मीडियामध्ये त्याचं जागजाहीर सांगू राहिले. हे दारूवाल्याला पोचणारे पण हेच आहे. तुम्हाला माहित असेल ज्या ज्या दारूवाल्याला काम केलं, कोणाच काम केलं? भाजपच काम केलं ना. काऊन केलं? पण आता आपण 101% दारू धंदे बंद करणार आहे. करणार आहे की नाही करणार आहे? पुऱ्याच भागातले दारू धंदे बंद करणार आहे. हद्दपार कशा म्हणतात? बाहेर डायरेक्ट येणं करायचंच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण आणि आयुष्यात मला आता जिंकू शकणार नाही. म्हणून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी ताकदीनं ज्या ज्या ठिकाणी आवाज देईल, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र यायचंय आणि एका ताकदीनं लढायचंय. यांनी पण 19 लाख रुपये घेतले भाजपकडून. पैसे वापरते म्हणून शिव्या पण देण्यात त्यांना. काही होते त्याच्यातले मोजके आपल्यासोबत, काही वरून होते. आपला सगळा उभा राहिला असा त्यांच्या सोबत उभा राहा. प्रामाणिक काम होतं. 24 तास त्यांनी रात्री 11, 11 वाजेपर्यंत बैठक. तुम्हाला माहिती का आवाज अजून समोर झाला. टोटल 11,200 तरी समथिंग पूर्ण मतदान झालेलं आहे. आणि आजच्या पेपरला दाखवत आहे की 17,000 मतदान पडलेले. कस काय? आम्ही कालपासून परेशान आहे की मतदान झालंच नाही. एवढं 37% मतदान झालेलं आहे आमच्या प्रभागात. आम्ही शेवटपर्यंत पूर्ण सेंटरवरच घेतलेलं मतदान आहे. ते 37चं 40 होऊ शकतं, पण एक मतदान एवढं वाढू कसं शकतं? प्रत्येक उमेदवार भाजपचा एक पण समोर आलेला नाही, काहीच नाही. आम्ही ओरडून बघलो तिथं, आणि तिथं सगळं मतदान एससी मतदान 5,000 होतं, मुस्लिम मतदान 7,000 होतं. हे मतदान कुणीच बीजेपीला देणार नव्हतं. मग हे मतदान कुठून आलं तुला? तिथून चिस्तियातल्या लोकांनी पैसे घेऊन आतमध्ये बसले, तरी पण त्यांना चिस्तियातून मतदान झालं नाही. तरी पण मी येऊन चिस्तियातून त्यांना मतदान दाखवते 500. आम्हाला आणखी नाही कळू लागलं की जे चिस्तियातले लोक बाहेर पडले नाही तर त्यांना मतदान कुठून पडलं? स्थापना करूच द्यायची नाही. कोणत्याच पक्षाने त्यांना स्थापना करू द्यायची नाही. आम्ही आता हेच करणार आहे. जे आमच्या सोबत त्यांनी महानगरपालिकेमध्ये त्यांच्या शपथविधीच्या दिवशी त्यांना आतमध्ये जाऊच द्यायचं नाही.
पण जर इथं उभं राहिलं तर सतीश भाऊला पाडू शकत नाही. आम्ही काँग्रेसच्या लोकांना पण बोललो होतो. मी काँग्रेसची पदाधिकारी आहे 8 वर्षापासून आणि मी त्यांना बोलले होते की आपल्याला वंचित बहुजन घेऊन सोबत चालायचंय. पण काही वरिष्ठांनी वंचित बहुजन लोकशाही नाही केली, त्यामुळे आज आम्ही पण मानतो. पण एवढं आम्हाला माहित होतं काँग्रेस जरी सोबत नसलं तरी सतीश भाऊ इथून निवडून येतील. त्याच्यासाठी फक्त माझं म्हणणं आहे की त्यांना सत्ता स्थापन नाही करू द्यायची आपल्याला. भाजपचा निषेध म्हणून आपण त्या ठिकाणी ज्या दिवशी सत्ता स्थापन असणार आहे त्या दिवशी आपण महापालिकेवर सगळा घेराव टाकणार आहे. सगळे येणार ना करतील ना, त्यांनाही कळू द्या काय केलंय तुम्ही. आणि आपल्याकडला कल्याण काळे खासदार त्यालाही इकडे आता पुतळ्याला हात टाकायला येऊ द्यायचं नाही. ऐकताय का? बोल नका. कल्याण काळ्याला सुद्धा इकडे एंट्री बंद करणार का? मग ती 14 एप्रिल असेल 6 डिसेंबर असेल त्याने इकडे हात टाकायला येऊच नाही. सरळ तुमच्या मी सर्वांना साक्षीदार सांगतोय की त्याला इकडे येऊ नये. त्याला वाटत असेल कायदा सुव्यवस्थेमध्ये हातात घेण्याची तयारी माझी असेल. कल्याण काळाला इकडे आणू नका. काय झालं, वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची युती होत होती, सगळ्या शहरात झालं. पण ह्या एका सीटासाठी त्या कल्याण काळ्यानं ही आपली युती तोडली, होऊ दिली नाही. म्हणजे यालाही मान्य होतं का आपलं? मग आपण याला बी आता याच्या पुढे सहकार्य करणार आहोत का? येणाऱ्या काळात यांना मतदान करणार का आपण? त्याच्यामुळे काय ही जी ना आता आपण 10 दिवसाची आपली लढाई नाही आहे, ही येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनची लढाई आपल्याला. सगळ्यांना लक्षात ठेवा, समाज जोडलेला आहे. सर्वांना नेतृत्व देण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहे. म्हणून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी एकनिष्ठ राहून, सगळ्यांनी एक सोबत राहून वंचित बहुजन आघाडीची पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे. जो पक्ष आपल्यासोबत युती असेल आपण त्याच्यासोबत प्रामाणिक राहू, जो नसेल त्याला त्याची जागाही दाखवू, आहे का नाही?